रामकृष्ण हरी रामकृष्ण. नमस्कार. या ठिकाणी श्री क्षेत्र चिंचोली इथली एक दिंडी आहे, त्याचे मुख्य महाराज आहेत, ते आपल्या समोर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. आषाढी एकादशी निमित्त ही दिंडी पंढरपूरला चालली आहे. त्यांचा काय अनुभव आहे, काय ऊर्जा आहे, काय त्यांचा योजना आहे, यामध्ये किती किलोमीटर ते चालून आले, पुढे किती जाणार आहे, सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. बोला मग. रामकृष्ण हरी. आता आम्ही श्री क्षेत्र चिंचोली तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथून आमच्या दिंडीचं प्रस्थान 13 तारखेला झालेला आहे. दररोजचा 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे आणि या प्रवासात आमचं हे पहिलंच वर्ष आहे. सारं भजनी मंडळ आहे आणि या भजनी मंडळासाठी काहीच अडचण नाही. जिथं आम्ही जातो तिथं पंक्ती व्यवस्थित आहेत. शिवाय पंक्ती असूनही काही आम्हाला दाते भेटतात. ते त्या दाते असं म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून तिथून पंक्तीचं नियोजन करू. काही दाते आहेत, आम्हाला कोणत्याही प्रकारची उणीव नाही. इथं सर्व भजनी मंडळ आणि संयोजक मंडळ तटस्थ आहे आणि तटस्थ असल्यामुळे कोणाचीही गैरव्यवस्था नाही. सारे आमचे वारकरी समाधानी आहेत आणि आनंदी आहे. आमचं भजन हे दिवसभर वीरभद्र भजनी मंडळ चिंचोली हे वीरभद्र भजनी मंडळ दिवसभर आमचं काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन सेवा असा आमचा दररोजचा नित्यनेम आहे. आणि आम्हाला तुम्ही भेटलात, खूप आनंद वाटला आणि आमची माहिती तुम्ही युट्यूबवर पाठवणार आहे. तरी आमचं श्री क्षेत्र चिंचोली वीरभद्र भजनी मंडळ संचालित पायी दिंडी सोहळा गावकरी, तर आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. तुम्ही आमची भेट घेतली, आम्हाला भेट दिली. सर्व वारकऱ्याच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हार्दिक अभिनंदन. दोन चार प्रश्नांची उत्तर द्या. सगळ्यात पहिले आषाढी एकादशीला आणखी एक नाव काय? आषाढी एकादशीला आणखी एक नाव काय? देवशयनी एकादशी. एका वर्षामध्ये किती एकादशी असतात? 24. 4-5 एकादशीचे नाव सांगता येईल का? देवनी, शयनी, निर्जला, कमला, कामिका, विजया, भागवत एकादशी, मोहिनी एकादशी. ठीक आहे, हरकत नाही. मला आता प्रश्न असा विचारायचा आहे, देहू आळंदी कोणत्या नदी किनारे बसलेले आहेत? इंद्रायणी. आळंदीचं आणखी एक नाव काय आहे? अलंकापुरी. पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं आहे? जन्माक्षरी चंद्रभागेतून. पहिली भीमा आणि नंतर चंद्रभागा. बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 28. बरं, ज्ञानेश्वरीचं आणखी एक नाव काय आहे? ज्ञानेश्वरीचं सुरुवातीचं नाव काय होतं? ग्रंथाचं नाव? गीता. भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी झालं, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? नेवासा. आळंदी. संत तुकाराम महाराजांची हे कुठे जन्मस्थान? बरं, संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थान? त्यांची समाधी? पैठण. लाडके देव विष्णू, प्रिय देव विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, या एकादशी पासून ते योगनिद्रा घेतात. 4 महिने योगनिद्रा घेतात म्हणून त्याला आपण चातुर्मास म्हणतो. कार्तिकी एकादशी म्हणून ते जागृत होतात, परत सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 महिने त्यांचा आराम आणि विश्रामचा काळ आहे, बरोबर आहे. योगनिद्रा केव्हा सुरू होती? आषाढी एकादशी पासून. त्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. तेव्हा आपले देवातिदेव महादेव येतात. घरात श्रावण सुरू होतो, सगळेजण महादेवाची भक्ती करतात, पूजा करतात, है ना. श्रावणामध्ये महादेवाचं आगमन होतं. तर मला हे विचारायचं आहे की विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. यात्रा सुरू झाली आहे, 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. विष्णूंची एक यात्रा आता 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. सांगता येईल का? जगन्नाथ यात्रा नाव ऐकलंय का? पुरीमध्ये जगन्नाथ यात्रा. जगन्नाथपुरी. 2 सिबलिंग होते, एक आहे बलराम आणि एक सुभद्रा. 3 रथ ओढले जातात त्या ठिकाणी, बरोबर आहे. विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल. आपल्याकडे महाराष्ट्रात पंढरपूरची यात्रा खूप मोठी आहे, त्याचं महत्व खूप मोठं आहे. तसंच
ही रथयात्रा जी आहे कोणती जगन्नाथ यात्रा ती सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. नाथषष्ठीला आपल्याकडे पैठणची यात्रा असते बरोबर आहे, ती सुद्धा खूप मोठी आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हरी. विठ्ठल.